नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण हा फक्त महायुतीचाच बालेकिल्ला. निरंजन डावखरे पुन्हा आमदार होतील. पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. संगमेश्वर बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग. आगीत लाखोंचं नुकसान. रत्नागिरीसह जिल्ह्यात ईद उल अझा म्हणजेच बकरी ईद उत्साहानं साजरी. आणि उन्हाळी सुट्टी संपली, शाळा झाल्या पुन्हा सुरू. सर्व शाळांमध्ये चिमुकल्यांचं जल्लोषपूर्ण स्वागत. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. कोकण हा फक्त महायुतीचा बालेकिल्ला आहे. यामुळे निरंजन डावखरे पुन्हा एकदा आमदार होतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये जी निवडणूक सुरू आहे त्याच्यामध्ये पालघर, ठाणा, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे. काल सकाळपासूनच रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आणि आज पूर्ण दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्र पक्ष या प्रत्येक तालुक्याच्या आमच्या बैठका पार पडल्या आणि दोन्ही जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर ठामपणानं सांगतो की निरंजन डावखरे जे होणारं मतदान आहे त्याच्यातलं 75% पेक्षा जास्त मतदान घेऊन या पूर्ण कोकण बेल्टमध्ये आमदार होतील आणि पुन्हा एकदा सिद्ध होईल की हा फक्त आणि फक्त महायुतीचा बालेकिल्ला आहे. आज लांजा तालुका असेल, राजापूर तालुका असेल, रत्नागिरी असेल, संगमेश्वर असेल, काल चिपळूण, गुहागर असेल आणि खेड, दापोली, मंडणगड या 9 तालुक्यांचा आढावा मी स्वतः पालकमंत्री या नात्यानं बीजेपीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांबरोबर घेतला. त्या भागातले केदार साठे असतील, जिल्हाध्यक्ष, इकडचे राजेश सावंत असतील, अतुल काळसेकर असतील, त्यांचे सगळे पदाधिकारी असतील, हे या बैठकांना उपस्थित होते आणि महायुती म्हणून फार जोरदार पद्धतीनं प्रचार करून ही जागा आम्ही जिंकणारच आहोत, परंतु मताधिक्य हे फार असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आजपासून आम्ही कामाला लागलो. पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा जो निकाल निवडणूक आयोगानं दिला आहे तो प्रत्येक कागदपत्र तपासून दिला आहे. U-8 पेक्षा आमच्या शिवसेनेचा या निवडणुकीत स्ट्राईक रेट जास्त असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आपल्याला माहित असेल की आपली विधानसभेची निवडणूक झाली, मतमोजणी झाली आणि काही ट्विट काही लोकांनी केली की मताच्या आकडेवारीवरनं शिवसेनेच्या निशाणीच्या बाबतीमध्ये निर्णय पुन्हा होऊ शकतात अशा पद्धतीचा फार मोठा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही लोकांनी सुरू केलेला आहे. मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे की जो निकाल शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या संदर्भामध्ये झालेला आहे, शिवसेना पक्षाच्या संदर्भामध्ये झालेला आहे,
त्याच्यामध्ये निवडणूक आयोगानं प्रत्येक कागदपत्र तपासून तो निर्णय घेतलेला आहे. आणि थोडेफार आता काही गोष्टीचा गैरसमज पसरवत असल्यामुळे काही आकडेवारी मी आपल्याला सांगणार आहे. कारण जे शिवसेना चिन्ह दिलं गेलं, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिली गेलं, त्याच्यावर काही क्रायटेरिया ठरलेले होते. त्याच्याबद्दलची घटना पूर्वीची काय होती हे देखील तपासण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर तो निवडणूक आयोगानं निर्णय दिला. पण गेले 7-8 दिवस अनेक माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, असा एक अपप्रचार केला जातोय की या सगळ्या गोष्टीचा पुनर्विचार होणार आहे. तर फक्त महाराष्ट्रातली मी आकडेवारी आपल्याला सांगणार आहे. याचा पुनर्विचार होण्याचा काही प्रश्नच येत नाही. याच्यामध्ये जो काही गैरसमज पसरवला जातोय हा नाहक एक नकारात्मक दृष्टिकोन शिवसेनेच्या निमित्तानं पसरवला जातोय. कारण आमचा स्ट्राईक रेट हा सगळ्यात जास्त आहे आणि निवडणूक आयोगाने जी आकडेवारी जाहीर केली महाराष्ट्रात, त्याच्यामध्ये शिवसेनेनं 15 जागा लढवलेल्या होत्या आणि युबीटीनं 21 जागा लढवलेल्या होत्या. 15 जागा लढवून आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो 46.67 आहे आणि युबीटीचा जो आहे तो 42.66 आहे. ऍव्हरेज मताची जर संख्या काढली तर युबीटी पेक्षा 2.5 लाख मतं जास्त आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेली आहे. 13 ठिकाणी शिवसेना आणि युबीटी एकामेकासमोर लढली आणि त्यातल्या 7 जागा आम्ही जिंकलेलो. आणि ऍव्हरेज विनिंग मार्जिन जे आहे ते 1,06,000 शिवसेनेचं आहे आणि 86,944 हे युबीटीचं आहे. या आकडेवारीवरनं देखील आपल्या लक्षात येईल की शिवसेना म्हणून धनुष्यबाणावर जे आम्ही लढलेलो आहोत तिथं स्ट्राईक रेट असेल, मतांची संख्या असेल, विनिंग मार्जिन असेल आणि जेवढ्या जागा लढलो त्याच्यापेक्षा स्ट्राईक रेट असेल, हा युबीटीपेक्षा आमचा जास्त आहे. त्याच्यामुळे हा देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि जे काही ट्विट केली जातात किंवा जे काही गैरसमज पसरवले जातात ते दादांत मोठा आहे, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उबाठापेक्षा मताच्या संख्येमध्ये आणि स्ट्राईक रेट गृहीत धरला तर खासदारांच्या संख्येमध्ये शिवसेना हे पुढे आहे, हे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे. त्यामुळे जास्त मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही. फक्त जो काही गैरसमज होता तो दूर करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर बाजारपेठेतील शक्ती ट्रेडर्स आणि प्रशांत बेंडके यांच्या किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन्ही दुकानं जळून खाक झाली असून लाखोंचं नुकसान झालं आहे. संगमेश्वर बाजारात दुकानांना लागलेल्या या आगीच्या ज्वाळा आणि धूर यामुळे संगमेश्वर बाजारपेठ वेढून गेली होती.
नगरपंचायतीच्या बंबानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमुळे पटेल आणि बेंडके यांच्या दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मागील 1.5 ते 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर सर्व शाळा पुन्हा सुरू झाल्यानं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं शाळांमध्ये वाजत गाजत आणि उत्साहानं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या नाचणे मराठी शाळेत तर पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घोडागाडीतून शाळेकडे आणण्यात आलं. यावेळी पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढलेला असला तरी रत्नागिरी शहरातल्या नगर परिषदेच्या शाळांना देखील पालकांची चांगली पसंती पाहायला मिळत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या दामले विद्यालयात पहिलीच्या वर्गात तब्बल 210 विद्यार्थी दाखल झाले आहेत. या तुम्ही या पाठव पुढे पाठव. एक मिनिट मी दाखवतो. त्यांच्या हातात एक मुलगा आहे आणि तू मध्ये जा आणि चला 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 या विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात शाळेकडून स्वागत करण्यात आलं. स्वागतासाठी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलं. तसंच गुलाब पुष्प देण्यात आलं. दरम्यान पानवल होरंबेवाडी रत्नागिरी इथं शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बगळा, कावळा, मोर, कोंबडा आदी प्राणी अवतरले. हे पाहून बच्चे मंडळी खुश झालेली पाहायला मिळाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उर्दू आणि मराठी प्राथमिक शाळा सुरू झाल्यानं शाळांचा परिसर पुन्हा गजबजला असल्याचं दिसून आलं आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यात ईद उल अझहा म्हणजेच बकरी ईदचा सण उत्साहानं आणि आनंदानं साजरा करण्यात आला. इलाही में लिखा हुआ है कोई भी मोहम्मद के जैसा नहीं है जो रुतबा खुदा ने नबी को दिया है किसी और का ऐसा रुतबा नहीं. मुस्लिम बंधू आणि भगिनींनी ईद उल अझहा म्हणजेच बकरी ईदचा सण उत्साहानं आणि आनंदानं साजरा केला. ईद निमित्त आयोजित विशेष नमाजला मुस्लिम बांधवांनी विविध मशिदींमध्ये मोठी गर्दी केली होती. मोहम्मद की शान है, ये मोहम्मद की शान है, ये मोहम्मद की शान है, ये मोहम्मद की शान है. प्यारे नबी पे कैसा खुदा मेहरबान है, प्यारे नबी पे कैसा खुदा मेहरबान है. सदक़े में मोहम्मद के बना ये जहान है, सदक़े में. मुस्लिम बांधव वर्षामध्ये रमजान ईद आणि बकरी ईद हे दोन मोठे सण साजरे करत असतात. आज सोमवारी रत्नागिरी, चिपळूण, दापोली, राजापूर, लांजा, गुहागर आदी ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ईद उल अझहा म्हणजेच बकरी ईद उत्साहात साजरी केली. या बकरी ईदचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे अनेक ठिकाणी देण्यात येणाऱ्या बोकडांच्या कुर्बानीचं आणि त्यासह रत्नागिरीसह जिल्हाभरात बोकड खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यंदा बोकडांचे दर मात्र खूपच जास्त असल्याचं दिसून आलं. परंतु सण साजरा करताना किंमत पाहिली जात नाही
आणि ज्यांना ज्यांना शक्य असते ते किंमत न पाहता बोकड खरेदी करतात आणि अल्लाच्या आदेशानुसार बोकडांची कुर्बानी करतात. बकरी ईदचं आणखी एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे जगभरातून लाखो मुस्लिम बंधू भगिनी सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना या शहरांमध्ये हजसाठी जातात आणि यंदाही हजसाठी मोठ्या प्रमाणात मक्का मदिना इथं मुस्लिम बांधव दाखल झाले होते आणि त्यांनी पवित्र हज यात्रा अदा करून सुख, शांती आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्यासाठी विशेष दुआ केला. KTV न्यूज चॅनलतर्फे सर्व मुस्लिम बंधू भगिनींना बकरी ईदच्या मनापासून शुभेच्छा. मेराज में नबी जो मांगा वो मिल गया, हर बात मोहम्मद की खुदा ने कबूल की. ये मोहम्मद की शान है, 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 ये मोहम्मद की शान है. रत्नागिरीतील राजापूरकर कॉलनी येथील फरजाना लांबे यांच्या फ्लॅटमध्ये भला मोठा अजगर घुसला होता. हा अजगर बिल्डिंगमध्ये कसा घुसला हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. रत्नागिरी येथील राजापूरकर कॉलनी येथील अमजद अपार्टमेंटमधील फरजाना लांबे यांच्या फ्लॅटमध्ये हा अजगर घुसल्यानं एकच धावपळ झाली. याच कॉलनीत शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा काजी राहत असून त्यांनी लगेच सर्पमित्र संध्या कोसुमकर यांच्याशी संपर्क साधत या अजगराला पकडलं आहे. दरम्यान सर्पमित्र संध्या कोसुमकर यांनी कोणत्याही प्रकारचे साप आपल्या परिसरात आढळल्यास 9822160501 या नंबरशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण हा फक्त महायुतीचाच बालेकिल्ला, निरंजन डावखरे पुन्हा आमदार होतील, पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. संगमेश्वर बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान. रत्नागिरीसह जिल्ह्यात ईद उल अझा म्हणजेच बकरी ईद उत्साहानं साजरी. आणि उन्हाळी सुट्टी संपली, शाळा झाल्या पुन्हा सुरू, सर्व शाळांमध्ये चिमुकल्यांचं जल्लोषपूर्ण स्वागत. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.